आमची मुलं शाळेमध्ये बोलत नाहीत. शिक्षकांनी तक्रार केली आहे की मुलं वर्गात बोलत नाहीत, एका कोपऱ्यात शांत बसतात. घरी आल्यानंतर देखील मुलं आमच्याशी बोलत नाहीत. काही प्रश्न विचारत नाहीत आणि त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला तरी देखील ते काहीही उत्तर देत नाहीत. बाहेर जातात आणि आपापल्या मित्रांमध्ये राहतात. असा प्रश्न एका पालकाने विचारलाय. अनेकदा आपली मुलं बोलत नाहीत असा प्रश्न आपल्यालाही पडत असेल. त्याचं कारण काय? कधी विचार केलाय का लहानपणी आपली ही मुलं आपल्याशी बोलायची का? हो ना? आपणही आपल्या लहानपणी अनेकदा खूप प्रश्न विचारायचो आपल्या आईवडिलांना. आपली ही मुलं आपल्याला खूप प्रश्न विचारतात. आता मुलांचे प्रश्न कदाचित आपल्याला निरर्थक वाटत असतील, परंतु मुलांसाठी त्यात खूप मोठा अर्थ दडलेला होता. एक पालक मला नेहमी सांगायचे की अहो, आमची मुलं लहानपणी काही प्रश्न विचारतात हो. म्हणजे चंद्र इतक्या वरती का आहे? बटाट्याला पाय का नाही? वांगी, बटाटे, मेथी आपल्याशी बोलत का नाही? आई, हे झाडं आपल्याशी बोलत का नाही ग? असे अनेक प्रश्न लहानपणी मुलं आपल्याला विचारतात. त्यावेळेस आपण काय उत्तर देतो? आपण मुलांना हुसकावून लावतो किंवा त्यांना असं म्हणतो, अरे वेडा झालायस का तू? काही कसं विचारतोस? झाड कुठं बोलतं का? बटाट्याला कुठे पाय असतात का? असं बरंच काहीतरी आपण बोलत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांना हे प्रश्न जे काही पडत आहेत ते फार निरर्थक आहेत. पण कधी विचार केलाय? मुलांच्या बाजूने विचार केलाय? की आपल्यासाठी निरर्थक वाटणारे प्रश्न कदाचित मुलांसाठी खूप महत्वाचे होते. त्यात खूप मोठा अर्थ होता आणि आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत म्हणून ते शांत बसून घेतात. आणि ही सवय पुढे जाऊन त्यांना मोठ्यापणी लागते. मुलं वर्गात बोलत नाहीत, घरी आल्यानंतर आपल्याशी बोलत नाहीत. त्याचं कारण काय? हेच, मुलांना नेहमी असं वाटतं की आपल्यापेक्षा जो कोणी मोठा आहे तो आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. कदाचित तो आपल्याला मूर्ख म्हणेल, वेडा म्हणेल. त्यापेक्षा आपण न बोललेलं बरं. शांत बसूयात, कोणाला काही विचारायचं नाही, आपण आपल्याला जे योग्य वाटतं तेच करूयात. त्यामुळे मुलं आपल्याशी बोलत नाहीत. त्यामुळे मला विचाराल तर एक चांगलं पालकत्व काय असू शकतं, तर मुलांशी बोललं पाहिजे. मुलांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता बऱ्याचदा मुलं असे काही प्रश्न आपल्याला विचारू शकतात की ज्याची उत्तर आपल्याकडे नाही आहेत. त्यावेळेस मुलांना हे सांगता आलं पाहिजे की मी तुझं ऐकलंय बाळा, पण याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. तू मला एक दिवस दे, मी याचं उत्तर शोधतो आणि मग मी तुला उद्या सांगतो. म्हणजे मग तुला पण उत्तर कळेल. यांनी मुलांची पण समज वाढते की उत्तर देण्यासाठी वेळ पण घ्यावा लागतो हेही मुलांना कळेल.